आज दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी कल्याण येथे सावली फाउंडेशनतर्फे समाजातील गरीब व गरजू घटकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुतीय उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत चप्पल पॉलिश करणारे मोची, रस्त्यावर फुगे व खेळणी विकणाऱ्या महिला तसेच कष्टकरी कुटुंबांना एक दिवसाचा उदरनिर्वाह, महिलांना साडी, पुरुषांना कपडे आणि मिठाई देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। समाजाच्या मुख्य प्रवेशाबाहेर राहणाऱ्या प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, या भावनेतून सावली फाउंडेशन नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम राबवत असते। अध्यक्ष जयवंत जाधव यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला कल्याण पूर्वेचे आमदार सुलभाताई गायकवाड तसेच नुकताच निवडून आलेले माधुरीताई काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात सावली फाउंडेशनचे सचिव किशोर सुखलाल खरात यांनी केली, तर माधुरीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। यावेळी सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव यांच्यासह किशोर खरात, दीपक जाधव, प्रवीण जगताप, जितू गुरव, सतीश वर्मा, धनंजय कुमडकर, संतोष कदम, विक्की भोईर, शंकर नवघने, प्रशांत चव्हाण, रमाकांत चव्हाण, भावेश नवघने, रवींद्र रत्नपारखे तसेच सोनू माथुर उपस्थित होते। याशिवाय समाजसेवक महेंद्र अटमेसर, धनेश क्षीरसागर, पोदार मावशी आणि मलंग रत्न या वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकारही कार्यक्रमाला उपस्थित होते। सावली फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। जय भीम, जय शिवराय। सर्वप्रथम आपल्या विभागामध्ये, कल्याण विभागामध्ये माधुरीताई काळे नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचं सावली फाउंडेशनतर्फे हार्दिक स्वागत। सर्वांनी एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा। तसेच आज आपण जे जमले सावली फाउंडेशनचा प्रोग्राम आहे, सावली फाउंडेशन ही अशी संस्था आहे शोषित पीडित गरीब व्यक्तींसाठी काम करते। आज आपण जो प्रोग्राम ठेवला आहे तर रस्त्यावर काम करणारे मोठी, रस्त्यावर फुगे विकणाऱ्या महिला आणि खेळणी विकणारे मुलं, बाळ किंवा पुरुष या सर्वांसाठी आपण सावली फाउंडेशनतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहोत। त्यांना काही उदरनिर्वाहाच्या वस्तू ज्या आपण सावली फाउंडेशनतर्फे देणार आहोत। तर सावली फाउंडेशन नेहमी अशा लोकांसाठी काम करते। जेव्हा रस्त्यावर जातो, जेव्हा रस्त्याच्या पलीकडल्या साईडला जेव्हा एखादा मोची असतो, तेव्हा आपण असा विचार करतो की अरे हा दिवसभर लोकांची चपला शिवतो, बूट शिवतो, पण संध्याकाळी त्याच्या पायामध्ये अक्षरशः चप्पल नसते। एखादी खेळणी विकणारी बाई हा आपल्या खेळणी विकून दुसऱ्याचा आनंद देते, पण संध्याकाळी तिच्या मुलासाठी साधी खेळणीसुद्धा नसते। जसा आहे रस्त्यावर विकणारा फुगेवाला, हा जेव्हा फुगे विकतो हा लोकांना आनंद देतो, लोकांमध्ये आनंद शोधतो, पण स्वतःच्या मुलासाठी साधं स्वप्न बघायला वेळ नसतो त्याच्याकडे। तर ही सगळी लोक गरीब आहेत का? तर ही परिस्थितीने गरीब आहेत, पण एक भीक मागून नाही तर एक समाधानाने या समाजामध्ये जगतात ते। तर अशा लोकांचा जाहीर सत्कार व्हायला पाहिजे, कारण समाजामध्ये राहतात ते, त्यांना सुद्धा एक मानाचं स्थान आपल्याला संविधानाने दिलेलं आहे। तर म्हणून या सर्वांसाठी एक जोरदार टाळ्या। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।